जे नौदल अधिकारी या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले होते त्यांना सध्या श्रद्धांजली वाहण्यात येते। या पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले नेव्ही ऑफिसर विजय नरवाल यांचं पार्थिव सध्या दिल्ली विमानतळावर दाखल झालेले आहे। नौदलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आलेली आहे। सध्या त्यांचा परिवार हा पूर्णपणे शोकाकुल झालेला आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला होता, यात हरियाणातील कर्नालमधील भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या परिवारावर एकच शोककळा देखील पसरलेली आहे। दरम्यान त्यांचं जे लग्न आहे ते अवघ्या 5 दिवसांपूर्वी झालेलं होतं। 16 एप्रिल रोजी त्यांचं लग्न झालेलं होतं। त्यानंतर ते आपल्या पत्नीसोबत जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे फिरण्यासाठी आले होते, पण 5 दिवसांच्या संसाराचा तिथेच हा शेवट झाला। वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी ते शहीद झाले। सध्या विनय यांच्या कुटुंबावर दुःखाचा नरवाल यांचं 16 एप्रिललाच लग्न झालेलं होतं आणि पहलगाम हल्ल्याच्या 4 दिवसांपूर्वीच म्हणजे 19 एप्रिलला त्यांचं रिसेप्शन झालं होतं। ते आपल्या पत्नी समवेत काश्मीरला फिरण्यासाठी गेलेले होते आणि त्याच दरम्यान हा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, ज्यामध्ये विनय नरवाल यांचा मृत्यू झाला, ते शहीद झाले। हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातले ते मूळचे रहिवासी आहेत आणि अवघ्या 2 वर्षांपूर्वीच त्यांनी नौसेनेमध्ये आपल्या नोकरीला सुरुवात केलेली होती। दरम्यान विनय नरवाल हे त्यांच्या कुटुंबातले एकुलते एक असे सुपुत्र होते। त्यांची छोटी बहीण ही UPSCची सध्या तयारी करते आणि अत्यंत हृदयद्रावक अशी ही सगळी घटना घडलेली आहे। अवघ्या 5 दिवसांचा संसार त्यांचा, जी स्वप्न खरं तर त्यांनी बघितलेली होती, आपल्या पत्नीसमवेत ते फिरायला गेलेले होते आणि अशाच दरम्यान या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, ज्यामध्ये हे नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा मृत्यू झाला। दरम्यान नौदल अधिकारी विनय नरवाल यांना सध्या मानवंदना देण्यात आली आहे। हरियाणातील लेफ्टनंट विनय नरवाल यांचं 7 दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं। नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी हे पहलगामला फिरण्यासाठी गेले होते आणि भेळपुरी खाताना अतिरेक्यांनी धर्म विचारून विनय नरवाल यांना गोळ्या घातल्या। पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नेव्ही ऑफिसर विनय नरवाल यांचे